नमस्कार, स्वागत आहे तुमच्या मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आरोग्य विभागाचे पेपर झाले होते, तर त्या भरतीचा आता निकाल लागलेला आहे. तर चला बघा कोणकोणत्या पदांचा निकाल लागला आणि कोणकोणत्या जिल्ह्याच्या विभागाचा. तर सर्वात पहिले निकाल बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर याल. तर अशा प्रकारे असं पेज तुमच्या पुढे ओपन होईल. त्यानंतर काय करायचं आहे, इथे तुम्हाला नोकरीविषयक संधी दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुमच्या पुढे ओपन होईल. आपण इथे बघू शकता की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदाची सुधारित प्रतीक्षा सूची चंद्रपूर जिल्ह्याची ही लागलेली आहे. इथे आपण डेट पण बघू शकता, कालच लागलेली आहे. तर त्यानंतर पुढचं काय, गट ड संवर्गातील सुधारित प्रतीक्षा सूची जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती. त्यानंतर गट ड संवर्गाची प्रतीक्षा सूची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अकोला. तर अशा प्रकारे हा गट डच्या पदांचा निकाल लागलेला आहे. तर त्यानंतर आपण आता एक निकाल ओपन करून बघू. तर सर्वात पहिले आपण हा पहिलाच निकाल ओपन करणार आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं येईल. तर त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट दिसतंय, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे ही लिस्ट ओपन होणार आहे. तर आपण ही सरळ करून घेऊ. तर आपण आता ही सरळ केली आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकता कॅटेगरी वाईज वेटिंग लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट, म्हणजे ही तुमची वेटिंग लिस्ट लागलेली. इथं पोस्ट कोणती आहे, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. तर हा जो आहे हा ओपन कॅटेगरीचा निकाल आहे. त्यानंतर इथे आपण SC कॅटेगरीचा बघू शकता, इथे खाली EWS. आता या कॅटेगरीचाच हा एवढा निकाल लागला आहे, एवढेच वेटिंग लिस्टमध्ये. त्यानंतर पुढचा बघूया. त्यानंतर गट ड संवर्गाची सुधारित प्रतीक्षा सूची जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती हा निकाल ओपन करू. यावर क्लिक केल्यानंतर इथे डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पुढे अशी लिस्ट ओपन होईल, ही सरळ करून घ्यायची. तर आता ही अमरावती विभागाची लिस्ट आहे. अशा प्रकारे हा निकाल तुम्ही बघून घ्यायचा आहे. इथे ओपन कॅटेगरीचा आहे. त्यानंतर इथे खाली SC कॅटेगरीचा लागलेला आहे. त्यानंतर इथे ST कॅटेगरीचा आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण लिस्ट तुम्ही बघून घ्यायची, तुमचा निकाल बघून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल की निकाल कसा बघायचा आहे. इथे बघा एवढा पदांचा निकाल लागलेला हा सगळा तुम्ही बघून घ्यायचा आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल, त्यावर जाऊन क्लिक करायचं आहे आणि मग हे सर्व निकाल तुम्ही बघून घ्यायचे. तर अशा प्रकारे काही जिल्ह्यांचे वेटिंग लिस्ट बाकी होत्या त्या लागलेलं आहे. तर हा संपूर्ण वेटिंग लिस्ट बघून घ्यायचे, तुमचं नाव आहे का नाही. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि अशाच जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील रिझल्ट संदर्भात, हॉल तिकीट संदर्भात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि मित्रांनो, आपण सरळ सेवेचा जो पण अभ्यासक्रम आहे त्याच्या आधारित MCQ सिरीज सुरू करणार आहे. तर त्यासाठी देखील तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला जे चॅनलचे अपडेट आहे ती सर्वात पहिले भेटेल. आणि या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही क्युरी असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.